कोमला इथे सुद्धा पोरं सकाळपासून ही पोरं माझी काय पाठ सोडत नाहीत. भविष्यात नोकरी नाही आणि नोकरीला भविष्य नाही, पण नोकरी आणि भविष्याच्या मध्ये पोरं मात्र सतत येत असतात. इथून जावं हेच बरं, खरं नाही आपलं. बघ मी म्हटलं नाही तुला काय की नक्की अजय रावत असणार म्हणून. कोण अजयराव? मी लक्ष्मीकांत बेर्डे नाही. मी कोण? व्हॉट अ जोक. कोण गाढव तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे समजतो? तुम्ही दोघी सोडून सगळे जण मला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात. तुम्हाला सांगतो सकाळपासून तुम्ही दोघी शाळा भेटलात, मला खऱ्या नावाने हाक मारणारे. हा खरे लक्ष्मीकांत बेर्डे आले ना तरी सुद्धा मी त्यांना अजय रावच म्हणेन. ते सगळं असू द्या, पण मला आधी एक सांगा, तुम्ही आपली चाळ छान छान तुमचे आईबाप मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी या सगळ्यांची डोकी खायची सोडून इथं का कडमडलात माझं डोकं खायला? मी की नाही काल निर्णय घ्यायला निघाले होते, तेवढ्यात ही भेटली. तू काल निर्णय घेतलास, मला आज भेटायचा? हे लाजली बघ, अंगावर काटा आला. ती कॅलेंडर विषयी बोलतीये. पण तुम्ही काय एवढे अपसेट झाला? नाही नाही, तिने काल निर्णय घेतला, तू काय आज निर्णय घेतलास मला भेटायचा? त्याचं काय माहितीये का, आज ना मॉम अँड डॅड घरी नाहीये, मी एकटीच आहे. म्हटलं मला जरा डिनर डान्स अँड डिस्को यू नो. डिस्को डिस्को? माझा सकाळपासून डिस्को झालाय ग. माझा मुंड आहे का कशात? चला ना आपल्या चाळीत, का? मी छान पिठलं भात करून घालते, बरं वाटेल. चल पिठलं भात. मी जर चाळीत पाऊल टाकलं ना तर सेक्रेटरी माझा खिमा करील, खिमा. 6 महिन्याचं भाडं बाकी आहे माझं अजून. चांगली नोकरी होती ती सोडली आणि नवीन नोकरीच्या शोधात फिरतोय. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. तू आपल्या माझ्याकडे चल, मी तुला मस्त कबाब खायला घालते. कबाबचं काय आहे? ते काय नाही, तुम्ही की नाही आमच्याच घरी यायचं. आईने आज श्रीखंडपुरी केली आहे. का? माझ्या 16व्या वाढदिवसानिमित्त. 16? हा कणकेचा गोळा 16? 16 व वरीच धोक्याचं. माझं माझं पायानो आपापल्या घरी जा. प्लीज लिव्ह मी अलोन फॉर सम टाइम. त्याचं काय, मला भूक लागली ना की मी चाळीत येईन, पण तुझे कबाब तिच्या श्रीखंडात बुडवून खाईन. पण मला थोडा वेळ एकांत द्या. मग मी थांबू? एकांत करायचं नाही मला, एकांत हवा आहे. हिला घेऊन त्यांना बागेत गर्दी झाली बघ ना. कम ऑन यार, कांट यू सी हाऊ डिप्रेस्ड ही इज. प्लीज लीव हिम अलोन. चल चल लवकर चल. काय केलं म्हणलं? अहो साहेब कुठे जाणार? जायचंय पण टॅक्सीतून नाही. अहो पण कुठं? आपण त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मसनात या बसा, नेऊन सोडतो. नाही म्हणजे मसनात नाही, आज आपण भयंकर खुश आहोत. तुम्हाला स्वर्गात नेऊन सोडतो. या बसा. फुकट? अहो बसा फुकट. या चल बसा. चला. साहेब काय सांगू तुम्हाला, आपण एक भयंकर संकटातून सुटलोय. ए बाई चक्क तिचं पोर माझ्या गळ्यात बांधत होते. काय सांगताय? अहो चक्क टॅक्सीत घेऊन बसली, पण उतरताना बोलायला लागली हे पोर तिचं नाही माझं आहे. अहो हे पोर तिचं नाही माझं नाही, मग माझ्या टॅक्सीने एखादा ट्रक बरोबर काय लफडा गेला का काय? तिच्या आई ग तेव्हा रे, फुकटची टॅक्सी महाग पडली मला. आई ग आई मेलो तेव्हा. साहेब 36 रुपये 50 पैसे झाले. मला फुकट नेणार होतात ना? अहो पण ते तर स्वर्गात, तुम्ही तर मध्येच उतरलात. अहो तुम्ही शुद्धीवर आहात का? टॅक्सी उलटून मी कसा बसा जिवंत बाहेर पडलोय. आई अहो त्यात काय झालं, आम्ही कित्येक वेळा पॅसेंजरला असंच उतरवलंय. येता का पुढच्या स्टॉपवर? नको, हे घ्या तुमचे पैसे. थँक्यू. मी निघालो. हो साहेब काय? इकडे या. ही टॅक्सी काय तुमचे डॅडी सरळ करणार? म्हणजे वाचवा. या माणसाच्या ताब्यात. गार्डन में झोपना गुनाह है. राम 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 राम. बसा ना, उभे राहा, उभे राहा. बसा. आपलं जरा हे माझं ते रात्रीचे किती वाजल्यात? अहो मला काय माहित किती वाजलेत, माझेच 12 वाजले. तो 12 हो ना. म्हणजे कोणी पाकिट मारलं वाटतं? नाही नाही, पाकिट नाही मारलं. मारलं नाही नाही, पाकिट माझी. हवालदार साहेब, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. अहो मी एक साधा मध्यमवर्गीय चाळीत राहणारा माणूस आहे हो.
माझं लग्न सुद्धा नाही झालंय, बेकार आहे. चाळीचं भाडं भरता येत नाही म्हणून इथं येऊन झोपलोय. अरे वा, घर नाही, नोकरी नाही आणि बायको बी नाही. वा वा वा, माझ्या मनासारखा माणूस भेटला. हा काय मनासारखा? हे बघा जावे बापू, जावई बापू. ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. हे बघा, तुम्ही असं करा, माझ्या थोरल्या मुली लग्न करा. लग्न मी आणि बघा, जर दुसरं करायचं हा. तुम्हाला घर मिळेल, नागणी नोकरी मिळेल आणि नोकरी 25,000 रुपयाचा हुंडा मिळेल. काय सांगताय हा. काय? नका हो अशी माझ्यावर सुखाची धार सोडू. हुंडा कशाला? हे बघा, माझा जरा प्रॉब्लेम आहे बाबा. काय प्रॉब्लेम आहे? मोठं नाही, काय लहानच आहे, काय? छोटस काय? माझी मुलगी आहे हा. ना, ती थोडीशी चकणी आहे. थोडीशी चकणी? त्या चकण्या पोरीशी मी लग्न करू? हा. लग्नानंतर कुठं बघेल ते कळणार नाही. मला नको तुमची मुलगी. अहो, काय? ती कॅन्सर, दुसरी. किती स्टॉक आहे? हे बघा बापू, काय? माझ्या दुसऱ्या मुलीचं तुम्ही लग्न केलं हा. तर घर, नोकरी आणि 50,000 रुपयाचा हुंडा. 50,000 रुपये? हा. विचार करायला हरकत नाही, पण तिला काही प्रॉब्लेम नाहीये ना? मी काय गाडव आहे? तेच म्हटलं. मी काय गाडव आहे? नाही. तुझ्या सगळ्या चोपड्या माणसाला 50,000 रुपयाचा हुंडा द्यायला? काय प्रॉब्लेम आहे? थोडासा थोडस आहे. सांगू त्याचं काय? काय आहे? ती हा. थोडीशी नाचते काय? ती हा. थोडीशी नंगडी आहे. लंगडी आहे? लंगडी आहे म्हणजे आयुष्यभर तिच्यावर लंगडी घालत बसतो आणि तुम्ही शिटी मारत बसा मरून. ऐकून घ्या. आता म्हणजे तिसऱ्या मुलीशी फायनल करतो. काय फायनल करतोय? तुझं लग्न. लग्न? हा. हे बघ, तू तिचं लग्न केलंस तर घर, घर, नोकरी, नोकरी. 75,000 रुपये हुंडा. 75,000 हा. रुपये? वा वा वा. पण तिला काही थोडस प्रॉब्लेम नाही, काय नाही, प्रॉब्लेम नाही, काय नाही. हे क्या बात आहे. हा. हा? हे बघ, तिचं आहे ना, लग्न नाही. नाही, चकणी नाही, नाही. परी आहे, परी. परी? हा. या परी, मला आणखीन काय पाहिजे? पण थोडीशी अडचण आहे. अडचण? आता कसली अडचण? थोडीशी अडचण, काय अडचण आहे? थोडीशी थोडीशी गरवदार आहे. गरज आहे? अहो, मला काय, तुम्ही काय रेडीमेड घर करून देता की काय? मला काय तुमच्या मुलीची लग्न करायचं? हा? बघा, हा, तू इथे झोप रात्रभर, झोपायचं? विचार कर विचार तुला कसला? काय व्हायचं आहे ते. म्हणजे माझा जावई व्हायचा आहे की सरकारचा जावई व्हायचा आहे. हा. माधवी, गुड मॉर्निंग मिस माधवी. गुड मॉर्निंग. Oh, Mr. Ajay Pawar. येस Oh, good morning. Ex-General Secretary of our college. येस. किती वर्षांनी भेटतोय बघ आपण. ना. ते सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मध्ये. हे पोलीस प्रोटेक्शन नाही आहे, पोलीस अरेस्ट आहे. हो चुकतो बाजो बाबा. नो, तुमच्या हातात बेड्या. बघ ना. What for? म्हणजे घाबरू नको, म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये, उलट गुन्हा करत नाहीये म्हणून त्याने मला अटक केली आहे. मला काही कळत नाहीये काय भानगड आहे. हळू, ओरडू नकोस, उठेल तो. अगं रात्रभर मला त्याने असं जखडून ठेवलंय ग. अगं रात्री म्हणतो कसा माझ्या एका तरी मुलीची लग्न कर म्हणून. I can't believe this. कोण आहे? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बघितलं, तुम्ही मला रात्रभर पकडून ठेवलं आणि बायको मला शोधत आली. बायको? बायको? कोण? मी? बायको? मी तुमची बायको? कुठं गेला होता तुम्ही भरल्या संसारातून मला आणि आपल्या 3 मुलींना टाकून. 3 मुली? तीन माफ कर प्रिय, माफ कर. क्षणभर मला मोह झाला होता. कसला मोहनात. तुझ्या बापानं मला बिन हुंड्याचा गटवला, हे मला हुंड्या सकट गटवायला तयार होते. त्यांना आपण पोलिसात देऊ चल जाऊया. पोलिसात जाऊ ना तू. मला वाटलं तू बिन लग्नाचा आहेस म्हणून सगळं हे केलं ना. मुली आणि रात्री सोडू नकोस. मला सोडताना पण? हा बटू आहे. हो ना. अरे बापरे, रात्रभर बांधून ठेवलं तर मी घट्ट झालंय. जरा नवीन घ्या, गंज आलाय त्याला. सुटलं पाहिजे.
आणि पण देऊ नका मला कोण येतंय त्रास मरायला? द्यायला. मला त्रास द्यायला. काय रे आणखीन हवाय का? पोट भरलं. अरे घे रे. अगं नको ग. आले घे ले. अगं नको ग. घे म्हणते ना. नको म्हणतो ना. चल ते लवकर खा. मी आता तुझ्यासाठी सरबत करून आणते. ते पी मग आपण जाऊया पोहायला. कुठे? समुद्रावर. छान. आपल्याला जायचंय स्विमिंग पूलवर. हे